श्री गुरुभ्यो नमः। आज जे आपण वास्तू अर्थात काल आपण रक्षग्न होम त्यामध्ये वटुक भैरव हे जे काही कुंडलीस्थित जे दोष असतात ते वास्तूच्या अंगाने आपण काल परिहार करून आजच्या प्रत्यक्ष आपण वास्तूचं हवन पूर्ण केलं आहे। तर वास्तूचं हवन करताना आजचा जो आपल्याला जे नेम सांगितला आहे तर वास्तूमध्ये अपशब्द बोलू नये, अभद्र विचार करू नये, कोणत्या कुणाबद्दलही राग, द्वेष, तिरस्कार, विनाकारणचं चिडचिडपणा हे असं करू नये असं धर्मशास्त्रातलं प्रमाण आहे। तर हे वैदिक वास्तूचा अर्थ काय? सृष्टीची रचना ही भगवान विश्वकर्माने अर्थात भगवान नारायणांनी संकल्प करून हे विश्वकर्माकडून वास्तूची निर्मिती करून घेतली। आता विश्वकर्म म्हणजे काय? तर पृथ्वीच्या निर्मितीपासून मग ते स्वर्गलोक असू दे, पाताळलोक असू दे, पृथ्वीलोक असू दे किंवा गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी हे 7 नद्या असतील किंवा सप्तसागर आहेत, हे सर्व भगवान विश्वकर्माने निर्माण केले। जे आपण जे सर्व पाहतो तर आता आपण बहुमजली वास्तूमध्ये राहतो। तर बहुमजली शब्दाचा अर्थ काय की आपण जमिनीपासून अनेक फुटांवर राहतो। आता सामान्यतः 10 ते 12 फुटाचं जर जमिनीपासून स्लॅबचं हाईट पकडलं तर आज आपण कितव्या 6व्या मजल्यावर आहात, 7व्यात, प्रत्येकाचं मजल्याच वेगळे। पण प्राचीन वैदिक विश्वकर्म वास्तुशास्त्राने पीडीपी ट्रस्टचा जो पारंपरिक सिद्धांत आहे ते असं सांगतं की जमिनीवर ज्याला आपण थांबतो आपल्या हाईट एवढंच आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्ती मिळत असते, एवढं आपण उभारतो। मग त्यामध्ये जर आपण कोणतेही यंत्र, रत्न वगैरे जर भूमिगत संस्कार केले तर त्याची रेंज किती असते? जमिनीपासून आपलं हाईट केवढे तेवढंच। मग आपण राहतो किती? 60 फूट, 65 फूट। आता तर आपण 24 मजली मुंबई, पुणे, दुबईसारख्या स्थितीत पाहतो, अनेक बहुमजली आहेत। मग तिथं आपल्याला आपलं जीवन हे पंचमहाभूतावर आहे। म्हणजे पंचमहाभूतामध्ये आकाशतत्व आपल्यात आहे, पृथ्वीतत्व आहे, जलतत्व आहे, अग्नितत्व आहे, वायुतत्व आहे। हे पंचतत्व आपल्या शरीरात आहेत म्हणून कार्य चाललं आहे। तर पंचतत्वाचं शरीर म्हणजे कसं? आपल्या शरीरात अग्नीचं तत्व आहे म्हणजे जठराग्नी आहे, जठराग्नी काम करतं। त्याचप्रमाणे वायूशिवाय आपण जगू नाही शकत, पृथ्वीशिवाय जगू नाही शकत, पाणीशिवाय जगू नाही शकत, आकाशतत्वाशिवाय जगू नाही शकत। तसं भगवंतांनी पंचतत्व आपल्या शरीरात निर्माण केलेलं आहे। आपण प्रत्यक्ष जे पाहतो हे अग्नीचंच प्रतीक आहे। तर ह्यामध्ये पृथ्वी तत्व आपल्याशी कुठं कनेक्ट आहे का? आपण कॉलमवर उभारतो, मस्त ह्याच्यात सर्व लोखंड्स वगैरे आहेत, पण प्रत्यक्ष मातीचा संपर्क कुठे येतो का? पृथ्वीच्या कणामध्ये काय? दगड, माती, धोंडा, रत्न, यंत्र अनेक आहेत। मग तो तत्व आपल्यात येण्यासाठी आपण असं प्रयोजन काय केलेलं असतं का वास्तू निर्माण करताना? शक्यतो नाहीच। तर आपण ज्याला हे वास्तुरत्न निर्माण करताना एकतर तुमचं स्वतःचं पार्किंग किंवा तुमचा सोसायटीशी जर संबंध चांगले असतील त्या ठिकाणी आपण खाली नवग्रहांची कलशाची स्थापना करून घेतो भूमीमध्ये, आणि त्या ग्रहांचं कारतत्व आणून आर्थिंग भूवास्तू म्हणजे वास्तूच्या खाली आपण तिथे कोळसा, मीठ टाकून तिथं आर्थिंग देऊन त्याच्यावर एक कॉपरची पेटी करून घेतो आणि त्या पेटीमध्ये नवग्रहांचे रत्न हे सर्व आपण स्थापना करून त्याचं आर्थिंग वास्तूच्या ईशान्य कोणातून आणून मेन वास्तूच्या उंबरट्याला देत असतो। म्हणजे ती वास्तूचं भूवास्तू म्हणजे जमिनीतून आलेली रेंज हे वर आपल्याला वास्तूला वर आणत असते। मग तिथून वास्तूला हिलिंग रिलिंग म्हणजे अंतर्गत वास्तू जसं खाली ईशान्य आहे, पूर्व आहे, आग्नेय कोण आहे, दक्षिण कोण आहे, नैऋत्य कोण आहे, पश्चिम कोण आहे, वायू कोण आहे, उत्तर कोण आहे आणि ब्रह्म कोण आहे। ज्या घराला शंकू नाभी संस्कार नाही त्या घराण्याचं वंशकुलवृद्धी हे अभिवृद्धी होत नसतं। तर त्यामध्ये येणारे बाधा हे दोष संतती प्राप्तीसाठी घरामध्ये ब्रह्मस्थानामध्ये शंकूची स्थापना अर्थात एक खैऱ्याचा स्तंभ असतो। काहींच्या पत्रिका वाईजप्रमाणे त्याची डायरेक्शन्स बदलतात। मग काहींना लिंब सांगितलं आहे, काहींना वेगवेगळं सांगितलेलं आहे। चंदनाचं पण महाग जातं, कॉस्टिंग जातं, पण शक्यतो खैर्य आणि सागाचं चालू शकतं। त्या ब्रह्मतत्वाचं वास्तूला कनेक्ट करायला सांगितलेलं आहे। म्हणजे वास्तू कसं आहे, पृथ्वी गोलाकार जरी असेल तर ते चतुर्कोणामध्ये विभागला सांगितलेलं आहे। चतुर्कोण म्हणजे ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायू। तसं वास्तूच्या मंडलामध्ये काय आहे तर वास्तूच्या ईशान्यच्या मंडलामध्ये जलतत्व आहे अर्थात पाण्याचं स्थान आहे। वास्तूच्या आग्नेय कोणात काय? अग्नितत्व आहे। वास्तूचा नैऋत्य कोण काय तर पृथ्वी तत्व आहे। वास्तूचं वायू तत्व कुठे आहे? वायूचं तत्व आहे। वास्तूचं ब्रह्मतत्व काय? तिथं आकाश तत्व आहे। तर आपल्या प्राचीन काळामध्ये ज्याला आपण तुळशी, वृंदावन, कट्टा आतला जो मोकळा भाग बघायचो त्याला आकाश तत्व मिळायचं। आज ती प्रयोजनच राहिलं नाही कारण आपण बहुमजली वास्तूमध्ये राहतो। तर हे 5 तत्व आपल्यात निरंतर कार्य करण्यासाठी त्या पंचतत्वाला आत्मसात करणे म्हणून वास्तूमध्ये ज्याला करताना शांती, पूजा, अर्चा हे आपण जे सर्व प्रयोग वापरतो त्याच्यामागचं एक महत्त्वाचं शास्त्र काय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये की कोणतेही यज्ञ, याग वगैरे करताना ते तत्व निर्माण करणे
हवनामध्ये वनस्पती टाकणे म्हणजे काय, तर वनस्पतीचं तत्व आपल्यात आलं पाहिजे, पृथ्वी तत्व आपल्यात आलं पाहिजे. तूप टाकणे म्हणजे अग्नितत्व आपल्यात आलं पाहिजे. वेगवेगळे द्रव्य, सर्व मंत्र त्या त्या ग्रहांचे फ्रिक्वेन्सी त्यात टाकून त्यातनं ते तत्व आत्मसात करणे, अशी आपली प्राचीन वैदिक वास्तुशास्त्र आहे. तर ह्यामध्ये आपण वास्तुशास्त्र ज्यावेळेला पूर्ण होतं, घरात आपण गृहप्रवेश करतो, त्यानंतर घरामध्ये उशिरा येणे, उशिरात रात्री उशिरा जेवण करणे, जे आशुरी भोजन आहे रात्री 12, 1, 2 वाजता, उशिरा उठणे, अर्धा दिवस आंघोळ न करता घरात राहणे, तसंच ब्रश न करता चहा घेणे, ब्रेकफास्ट करणे, ह्या सर्व गोष्टी वास्तूमध्ये अष्टोंत्र दारिद्र्य, 8 दारिद्र्य ह्यामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून रात्रीचं लवकर येणे, कुटुंबाचं जेवण करणे आणि सकाळचं लवकर उठणे, स्नान करून घेणे. डेली मिठाच्या पाण्यात स्नान, थोडं खडा मीठ टाकून स्नान केलं तर वास्तू ऊर्जित होत असते. आणि वास्तूमध्ये कधीही नकारात्मक बोलायचं नसतं, तर अभद्र शब्द बोलल्याने वास्तू ऑब्झर्व करत असते. वास्तुपुरुष असं असतं की तुम्ही जे शब्द वापरता तो तथास्तु, 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 तथास्तु असे शब्द तो उच्चारत असतो. तर वास्तुशास्त्राचा एक प्राचीन सिद्धांत असं पण आहे की तुम्ही घरामध्ये दर मंगळवार, शनिवार अर्थात अमावस्या, पौर्णिमा ह्यावेळेला खडा मीठ, गोमूत्र, कापूर टाकून घरचं लादी अर्थात फरशी पुसून घ्यायला सांगितलेलं आहे. ते क्लीन केल्याने बाहेरच्या ज्या काही नकारात्मक कण आहेत, आपण बाहेर जात असतो बऱ्याचशा वेळेला श्वान वगैरे त्या ठिकाणी त्यांचं नैसर्गिक विधी असतं, त्याच्यावर आपले कधी कधी आपले पाय पडले असतात, बूट वगैरे, त्यातनं परशून ज्याला घरात येतो तर घरामध्ये नकारात्मकता येत असते. मेडिकल सायन्ससुद्धा असं सांगतं की बाहेरून आले की आपण हातपाय धुतले पाहिजे. करोनाने आपल्याला काय शिकवलं, स्वच्छ राहणे. तर आपलं वैदिक विज्ञान पण हे शिकवतं की आपण आपल्या स्वतःभोवती जे वावर करतो त्याला शुद्धता, सात्विक आणि प्रसन्नता राहण्यासाठी, वास्तू हे मंदिर आहे, देवालय आहे, त्या देवालयाला सतत ऊर्जित ठेवण्यासाठी आपल्या प्राचीन वैदिक वास्तुशास्त्राच्या अंगाने वर्षातनं एकदा तर होईना का आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे 2 ब्राह्मण, 1 ब्राह्मण घेऊन रुद्राभिषेक किंवा तिळाचं हवन, बेलफळाचं हवन, शक्य झालं तर दुर्गायाग 3 वर्षातनं. जसं प्रकृतीमध्ये 3 नाडी आहेत, पित्त, कप्प, वात, त्या 3 नाड्यांचं गुणधर्म आहे, म्हणून प्रथम वर्षातनं एकदा तर कुलधर्म, कुलाचार हे केलंच पाहिजे. दुसरं अंग सांगितलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये ग्रहयाग, म्हणजे तुम्ही ज्या वास्तू पृथ्वी पंचमहाभूतांनी चाललेलं आहे, आकाश, आकाशाभोवती वर सूर्य, सूर्याभोवती चंद्र आहे, त्यानंतर मंगळ आहे, बुध ग्रह आहे, अनेक असे ग्रह आहेत. मग गुरुग्रह आहे, गुरुग्रहानंतर शुक्र ग्रह आहे, शनी ग्रह आहे आणि राहू केतू बिंदुकल्पित ग्रह आहेत. आकाशात त्यांची फक्त छाया मानली गेली आहे. खगोल विज्ञानशास्त्रामध्ये ग्रह दिसत नाहीत, पण ग्रहण कालामध्ये पौर्णिमा आणि अमावस्याला ह्यांचं ज्याला छाया पडती, आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी त्याचा शोध लावला. आणि आजच्या आधुनिक विज्ञानामध्ये पण आपण पाहतो की ग्रहण, अमावस्या पडून हिंदू धर्म श्रेष्ठ काय, तर आपलं पंचांग 1 वर्ष अगोदर छापलं जातं. 1 वर्ष अगोदर आपले सर्व डायरेक्शन ठरलेले असतात ग्रहांचे, संकष्टी, पौर्णिमा, अमावस्या हे सर्व त्या अक्षांश, रेखांश गतीप्रमाणे जात असतात. म्हणून हिंदू धर्मशास्त्रातले जे काही आत्ता हल्ली जे लेफ्टिस्ट डावी विचारसरणी म्हणतात थातंडे, पुरोहित थाटंडे किंवा भटभिक्षुते थाटंडे आहे किंवा ह्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही, फसवतात, असं कोणते नाही. आपण आपल्या वैदिक पद्धतीने जर व्यवस्थित केलो तर नक्कीच आपल्याला ती वास्तू अनुग्रह करते. तर आपण सर्वांनी वास्तुपुरुषाला, विश्वकर्माला प्रार्थना करू की आमच्या हातनं ह्या वास्तूमध्ये चांगले कर्म होऊ दे, दीर्घकाळ सुख संतती सर्व आम्हाला प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करणार. भगवान विश्वकर्म भगवान की जय, वेदनारायण भगवान की जय, गोमाता की जय. वास्तविकता वास्तूमध्ये असं गोमातेचं भ्रमण, गोमातेचं संचार, यज्ञादी कार्यामध्ये ही वैदिक वास्तू आहे. वैदिक वास्तू करताना आपण गाईला माता मानली पाहिजे. गोमातेचा आपण जेवढा आदर करू तेवढं आपली वास्तू तेवढी प्रसन्न, ऊर्जित होत असते.